लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलो आहे जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटेल आणि मनात उत्साहाची लहर येईल. लाडकी बहीण योजनेचा मे 2026चा 23वा हप्ता म्हणजेच तब्बल 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ही रक्कम आता सिस्टीममध्ये आली आहे आणि पैसे वाटपाची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. अनेक बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला लागले आहेत. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चेहरे हसूने खुलले आहेत आणि त्यांच्या मनात एक नवा उत्साह संचारला आहे. हे पाहताना मनात खरोखरच आनंद होतो. पण थांबा, तुमच्या मनात कदाचित प्रश्न असतील. माझ्या खात्यात पैसे कधी जमा होतील? किंवा माझं नाव यादीत आहे का? किंवा माझं नाव यादीत आहे तरीही पैसे काय येत नाहीत? काही बहिणींच्या मनात तर खोल चिंता असेल, कारण त्यांना आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही आणि त्यांचा तो प्रश्न किती जड असेल हे फक्त त्यांनाच माहीत. घाबरू नका माझ्या लाडक्या बहिणींनो. आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे आणि तुमच्या खात्यात हा 23वा हप्ता लवकरात लवकर जमा व्हावा यासाठी सविस्तर माहिती सांगणार आहे. ही माहिती शेवटपर्यंत नीट ऐका, कारण यातली प्रत्येक गोष्ट तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यासाठी उपयुक्त आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेसाठी एक वरदान ठरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही योजना लाखो महिलांच्या आयुष्यात खरोखरच बदल घडवत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा 21वा आणि 22वा हप्ता एकत्रित 3000 रुपये यापूर्वीच अनेक बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे आणि आता मे महिन्याचा 23वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये इतका आहे. विशेष म्हणजे याची वाटप प्रक्रिया आज 25 मे 2026 पासून जोरात सुरू झाली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अदितीताई यांनी विधानसभेत याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यभरात आनंदाची लाट उसळली आहे. अनेक बहिणी आनंदाने नाचू लागल्या आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून हृदय भरून येतं. पण याच वेळी काही बहिणींच्या मनात निराशा आणि संताप आहे, कारण त्यांना अजूनही एकही हप्ता मिळाला नाही आणि ते ऐकताना मन जड होतं. पण काळजी सोडा, आजपासून मे महिन्याचा हप्ता पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झाली आहे आणि यावेळी सरकारने काही खास निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे जास्तीत जास्त पात्र बहिणींना लाभ मिळेल. राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी 5 मोठे आणि परिवर्तनकारी निर्णय घेतले आहेत, जे या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यासोबतच एक धक्कादायक बाबही समोर आली आहे. तब्बल 20 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत आणि हे ऐकताना अनेकींना धक्का बसला असेल. पण घाबरू नका, कारण यामागची कारणे आणि त्यावर उपाय काय आहेत हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. याशिवाय ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे मिळाला नाही, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अशा महिलांना आता मार्च हप्ता 1500 रुपये, एप्रिल हप्ता 1500 रुपये आणि मे महिन्याचा 23वा हप्ता 1500 रुपये असे एकत्रित तब्बल 4500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. हे ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटलं असेल. पण याच वेळी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचं नाव या अपात्र यादीत आहे का? आणि जर तुमचं नाव पात्र यादीत यायचं असेल तर कोणते नियम पाळायचे? सरकार आता घरोघरी चौकशी करत आहे आणि ही चौकशी कशी होणार याबाबतही मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण यातली प्रत्येक माहिती तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यासाठी उपयुक्त आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत आणि हे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच हा 23वा हप्ता मिळेल. पण यावेळी सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे अनेक महिलांची पात्रता रद्द झाली आहे. जर तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता. पण यात एक महत्त्वाचा बदल आहे. सरकारने आता असा निर्णय घेतला आहे की ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, त्यांनाही काही खास परिस्थितीत लाभ मिळू शकेल. यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डच्या आधारावर पात्रता तपासावी लागेल. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे. पण जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र अपडेट करावं लागेल आणि काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागतील.
जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी सन्मान निधी किंवा प्रधानमंत्री किसान निधी यांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर तुमची लाडकी बहीण योजनेची पात्रता रद्द होऊ शकते. यामागचे कारण असे आहे की सरकारने एक स्पष्ट नियम लागू केला आहे. एका महिलेला सरकारी योजनांमधून 1500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू नये. म्हणून जर तुम्हाला इतर योजनेतून 1500 रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला अपात्र केले जाईल. यासाठी तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड सादर करावं लागेल. सरकारने आता अंगणवाडी सेविकांना आदेश दिले आहेत की प्रत्येक घरात जाऊन पडताळणी करावी. ही चौकशी 5 निकषांवर आधारित असेल. तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे का, ट्रॅक्टर वगळता? तुमच्या नावावर शेती किंवा प्रॉपर्टी आहे का? 7/12 तपासला जाईल. तुमच्या कुटुंबात कोणी आयकर भरतं का? तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का? आणि तुमच्या घरात कोणी मोठ्या सरकारी किंवा खाजगी हुद्द्यावर आहे का? जर यापैकी कोणताही निकष तुमच्यावर लागू झाला तर तुमचा अर्ज ऑनलाईन रद्द होऊ शकतो. हे सांगताना मन जड होतं, पण वेळीच माहिती मिळाली तर उपाय होतो. तुमच्या रेशन कार्डचा रंग आता खूपच महत्त्वाचा आहे. पिवळं रेशन कार्ड म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि केशरी रेशन कार्ड म्हणजे तुमचं उत्पन्न 15,000 ते 1 लाखाच्या दरम्यान आहे. अशा महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे. त्यांनी बिनधास्त राहावं. पण पांढरं रेशन कार्ड असणाऱ्यांनी आपलं उत्पन्न प्रमाणपत्र तपासून घ्यावं आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे आणि ते DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असावं लागतं. याशिवाय तुमचं खातं राष्ट्रीयकृत बँक जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र किंवा मान्य खाजगी बँक जसे की HDFC आणि ICICI यांसारखी असावीत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा पेटीएम पेमेंट बँकसारखी खाती या योजनेसाठी योग्य नाहीत. जर तुमचं खातं या निकषांमध्ये बसत नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. आजच बँकेत जाऊन तपासणी करा. आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की नेमकं काय झालं ज्यामुळे 20 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या. याची कारणे खूपच स्पष्ट आहेत आणि ती समजून घेतल्यास तुम्ही तुमची पात्रता टिकवून ठेवू शकता. 4,30,000 महिला संजय गांधी निराधार योजनेतून लाभ घेत असल्याने अपात्र ठरल्या. 2,10,000 महिलांचं वय 65 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्या अपात्र ठरल्या. काही महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, ज्यामुळे त्यांची पात्रता रद्द झाली. नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 3,60,000 महिला अपात्र ठरल्या आणि काही महिलांनी स्वतःहून आपलं नाव मागे घेतलं आहे. या सर्व कारणांमुळे 20 लाख महिला योजनेतून बाहेर गेले आहेत. हे ऐकताना मन हळवं होतं, कारण त्यांनी याची किती वाट पाहिली असेल. पण याचा अर्थ असा नाही की तुमचं नावही या यादीत आहे. तुम्ही तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तपासू शकता किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका, तहसील कार्यालय किंवा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क करू शकता. तुमचं नाव मे महिन्याच्या 23व्या हप्त्याच्या यादीत येण्यासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचं दाखवणारं उत्पन्न प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळवा आणि योजनेच्या पोर्टलवर अपलोड करा. जर तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा तुम्ही आयकर भरत असाल तर पॅन कार्ड सादर करणं अनिवार्य आहे. तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असावं आणि DBTसाठी सक्रिय असावं. जर तुमचं खातं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत असेल तर ते बदलून राष्ट्रीयकृत बँकेत उघडा. तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे की नाही हे पहा. पांढरं रेशन कार्ड असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र अपडेट करा. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुमचं नाव पात्र यादीत येईल आणि तुमचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. जर तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर ते कमर्शियल वाहन जसे की टॅक्सी आहे का हे तपासा. कमर्शियल वाहन असल्यास तुम्हाला यातून सूट मिळू शकते. तसंच वाहन तुमच्या नावावर नसेल तर तुमची पात्रता कायम राहील. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची यादी आता टप्प्याटप्प्याने अंतिम झाली आहे आणि आजपासून 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. अमरावती विभागातील यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यातील महिलांना आज दुपारपासून पैसे जमा होत आहेत. अकोला, अमरावती आणि बुलढाणा यांना उद्या किंवा परवा पैसे मिळतील. छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड आणि जालना यांना आजच पैसे मिळणार आहेत. मराठवाड्यातील कष्टाळू बहिणींसाठी आजचा दिवस खास आहे. उरलेल्या जिल्ह्यांना म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी यांना 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागेल. कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना आज पैसे मिळतील. समुद्रकिनारी बहिणींसाठी आनंदाचा दिवस.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे आणि रायगड यांना लवकरच पैसे मिळतील. नागपूर विभागातील भंडारा आणि गोंदिया यांना आज रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होतील. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि वर्धा यांना पुढील काही दिवसात पैसे मिळतील. नाशिक विभागातील धुळे आणि नंदुरबार यांना आज पैसे मिळतील. नाशिक, जळगाव आणि अहिल्यादेवी नगर यांना उद्या किंवा परवा पैसे मिळण्याची शक्यता आहे. पुणे विभागातील सांगली आणि सातारा यांना आज 2100 रुपये मिळतील आणि पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर यांना पुढील काही दिवसात पैसे मिळतील. जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी एकातून असाल तर पुढील 48 ते 72 तासात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. जर मेसेज न आला तर तुमच्या बँक खात्यात काही तांत्रिक अडचण असू शकते किंवा तुमची कागदपत्रे अपूर्ण असू शकतात. त्यामुळे आजच तुमच्या बँकेत जा आणि तुमचं खातं अपडेट करून घ्या. एकही दिवस वाया घालवू नका. माझ्या लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुमच्या आयुष्यात खरोखरच बदल घडवू शकते. जर तुम्ही वेळेवर कृती केली तर तुमचा 23वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. याशिवाय ज्या महिलांना 21वा आणि 22वा हप्ता मिळाला नाही त्यांना 4500 रुपये एकत्रित मिळण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे आता वेळ वाया घालवू नका. आजच तुमची कागदपत्रे तपासा, बँक खातं अपडेट करा आणि यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पहा. ही माहिती तुमच्या शेजारणीला, आईला, मावशीला, भाऊजाईंना नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने दुसऱ्या बहिणीचे हक्काचे पैसे वेळेत येऊ शकतात. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हे बघत आहात हे कमेंटमध्ये सांगा. लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमच्या या आनंदाच्या प्रवासात आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. खूप खूप धन्यवाद आणि तुमचा 23वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होवो हीच मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र.